नमस्कार, स्वागत आहे आपल्या तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या. तर आहे बघा, ही आहे आमची बाग. तर ह्याला कळी भरपूर आली आहे बघा. कळी नुसती नाद खुळा झाली आहे बघा. बघा, पानापेक्षा कळी जास्त आहे आणि सगळी मादी कळी आहे बघा. बघा, पण काय करायचं, आपल्या पाटलीनबाई रुसले त्यांना आणायला लागते त्या कशा तरी विनवण्या करून. आता काय करायचं. पाटलीनबाई म्हणजे कोण सांगू का? तर हाय त्या नाही सांगतीच, सांगावं लागते. पाटलीनबाई म्हणजे तुम्हाला माहिती आहे पाटलीनबाई कोण? लय त्या पाटलीनबाईला लय डिमांड आहे. हा हा, बागायतदारांची बाई माहीत पाहिजे तुम्हाला. आहो, कशी काय तुम्हाला माहीत नाही कोणाष्टा? हा होय, कशी काय तुम्हाला माहीत नाही पाटलीनबाई? माहित नाही तर नाही. अहो माशी हो. हा, ती पाटलीनबाई आहे आपली. ती पाटलीनबाई रुसले आता बघा. सध्या आमच्या इकडं तर रुसले ना, त्यांनी तोंडच फिरकवलं नाही आमच्या इकडं पाटलीनबाईनं. त्यामुळं का कळी तर निसती नजर लागायसारखी बघा. हो का, असली नाही ती येते ती बघा, पण पाटलीनबाई काही येईना ते. हो, कळी कशी बाई हो, कशी एकदम कळी तरी नजर लागायसारखी आली आपल्या बागाला. पण नाही, त्या पाटलीनबाईनं लय घोळ केलाय. हजर होई नाही पाटलीनबाई बघा. ही अशी गुंजकळीमध्ये, त्यामुळे तुम्हाला काही जास्त दिसत नाही, पण त्यातल्या त्यात दिसत असेल. कळी तर लय भरपूर आली बघा. तर कुणाकडं काय उपाय असला पाटलीनबाईसाठी तरी आम्हाला सांगा. पाटलीनबाईच मी म्हणते सारखी, मधमाशीसाठी म्हणते या. मधमाशी काही नाही बघा, बागत फिरकं नाही सुद्धा मधमाशी. आता ह्याच्या आधी पावसानं दिला आपल्याला दगा 2-3 वेळा. आता पाटलीनबाई दगा देते द्यावा कोणाष्टा. त्यांचं काय आगमनच नाही बघा. एवढी कळी लागली या, पण काही ना त्या. मधमाशी मेन आहे हो. मधमाशी आली तर ती सेटिंग होईल, नाहीतर कसंच काय सेटिंग होईल. कशी बाई हो, कुठं कुठं तरी झालंय सेटिंग. नाही, कळी गळती आहे बघा. बघा कशी आहे बघा. बघा, कळी भरपूर आहे, सगळं व्यवस्थित आहे बघा. पण आता ती पाटलीनबाईसाठी उपाय काय तर करायला लागतं. मी म्हणते या, सुंठ, वेलची आणि गूळ उकळावा बागत चूल करून. बघू त्यांना आली तर उद्या तीच पर्याय. आता शेवटी दुसरा काय पर्याय नाही, तीच पर्याय. त्यामुळं आता उद्या लवकर यायचं आणि मळ्यात ती पर्याय करूया. बघू, ट्राय तर करून बघूया. थोडं आपलं नशीब आहे का. ही कळी सगळी इतकी छान कळी आहे ना, मला नुसतं बागत ना हालू सुद्धा वाटत ना, अशी कळी आहे बघा. बघा आहे का, ही कळी कशी आहे बघा. बघा, पण पाटलीनबाई काही ना त्या. आणि आता उन्हाळ्यात दिवस आहेत म्हटले असाय पाहिजे का नाही मधमाशी. पण नाही, मधमाशी बघायला कुठं आपण बघत. आता मी इतकं उशीर फिरते ना, कुठं सुद्धा बघाय कळी नाही, ती मधमाशी नाही. तर कुणाच्या इकडं असा प्रॉब्लेम आहे सांगू शकता कमेंट करून. मला वाटतंय शक्यतो मग आमच्याच इकडे ही प्रॉब्लेम आहे. तरी पण कमेंट करून सांगा कुणाच्याकडे ही प्रॉब्लेम असला तर. कारण तरी जरा मला आधार तर वाटेल की बाबा सगळीकडेच नाही म्हणून. आम्ही लई घाबरलो आहे सध्याला तरी. कशाला घाबरली? मधमाशी नावून कशाला घाबरली म्हणजे काय? एवढा खर्च काय सोप्पा आहे वी? मध्ये बी लाखभर रुपये खर्च केला, आता बी लाखभर रुपये खर्च बागेला. बागेचं काय हलक्या नसतंय काम का? असतंय चंगट्याने एवढं असतं का? नसतंय. इकडं तर बाग ही इथं एक कॉक लागला बघा. इथं आणि आमचं इंजन आहे बघा. हे इथनं एक कॉक इकडं, एक कॉक तिकडं. तर हिकडल्या कॉकला जरा कमी तर आहे कळी, पण हिकडल्या कॉकला लाल भडक झाडं झाली ती, आणि मधमाशी नाही. काय करायचं? अवघड आहे ना शेतकऱ्याची परिस्थिती. इकडून विहीर, इकडून आड, तिकडून विहीर. काय आड असलं आणि विहीर असली तरी नशिबात असेल ती होतच असते. काय करायचं?
पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काय नाही बघा शेतकऱ्याकडं. कसं आहे, पहिल्यांदा भरपूर घालायला लागतंय तेव्हा ते येतंय. नाही आलं तरी पण गपचूप तोंडात बोटं घालायची आणि गपचूप बसायचं. ही परिस्थिती आहे बघा. आता ह्या बागाला थोडा खर्च नाही झाला. मागच्या बारीने पण ₹1,00,000 खर्च झाला. त्यातला एकही रुपया आम्हाला माघारी खर्च झालेला सुद्धा निघला नाही. सटिंग बाग झाली आणि पाऊस पडला. ती सगळी कळी गळून सटिंग सगळं गळून पडलं. जाऊ दे म्हणलं आता उन्हाळ्यात धरायची. आता उन्हाळ्यात धरली तर उन्हाळ्यात ह्या मधमाशीची बॉम्ब बघा. अशी कळी तर भरपूर लागली. ही तुम्हाला अशी दिसत नाही, पण जवळ लय जवळ असं जवळ गेलं तर भरपूर कळी दिसते बघा, गुंज कळी ही. तर चला मी तुम्हाला आता आमचा लसूण गाजरं दाखवली बघा. इकडं गाजरं लसूण लावली ती. ही गाजरं आहे ती. इकडं लसूण आहे बघा. तिकडं वर पण आहे दुसरा लसूण. ही दिशी लसूण आहे बघा. आमचा खुरपाय आलाय लसूण, पण खुरपून घे लागतोय लसूण. उद्या खुरपावं लागतंय बघा. लसूण मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मला बघा. लसूण आमचा तर खुरपून एकच पाणी दिलंय, पण तण लय होतं मागच्या खुरपणाला. नुसतं मी आपलं मोठं उपडून घेतलं, कारण आत गेल्यावर नाचून बी चालत नाही लसणात लय, म्हणून मोठंच घेतलं काढून. आता डबल आलंय बघा. आता काढायचं हे खुरपून बघा. इकडं पण एक वाप्पा आहे आणि इकडे एक वाप्पा आहे. तर ही भाजी कशाची आहे मला कमेंटमध्ये पण सांगा. आणि ही भाजी माझी बारकी पोरगी लय खाती बघा. आमच्याकडे ह्या भाजीला आंबाडा म्हणते. ती आंबाड्याची भाजी. ती म्हणत नाही ती बोलणाऱ्याचा आंबाडा पण विकतात. ती आंबाडा विकतात म्हणजे हीच भाजी बघा, आंबाड्याची भाजी. आणि इकडं पालकाची भाजी. ही ब्याला ठेवलं आहे मी झाड. हे बघा, हे झाड म्हणजे भाजीपाल ब्याला ठेवलं आहे. परत बी लागते की आपल्याला. हे काय इकडं पण ठेवले थोडं कड्याने लावलेली पालकाची भाजी. ही गाजर आहे ती. तर या आपण गाजरं तर उपडून बघू. अजून लावल्यापासून एक पण गाजर उपडलं नाही. त्याला बघून उपडायला लागतंय. लय दाट आहे ती, त्यामुळं मोठी येते का बारकी येते काही कळ नाही. कुठलं उपडू काय कळ नाही. गाजर मोठी बारकी बघून गावलं एक तर गावलं. पडला क्या. अरे देवा, पण चिखलच आहे बघा. ह्याला सगळा चिखल आहे. आता कशात धुयाच ह्याला. अशी गाजर आहे ती आपली. शरडांना खायला केली ती. इकडं बाग आहे आणि इकडं विहीर. मातीच लागली गाजराला. कशी खायची गाजर ही मी. तर मंडळी, ही आमचं आता काम सुरू आता करायचं बघा. गवत काढायचं. तर मी शेजारी गवत काढते. तर पुढच्या ब्लॉकमध्ये आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत नमस्कार.